नमस्कार. प्रवीण ताजने यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. इयत्ता 10वी सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स 1चा काही व्हिडिओ आपण या माध्यमातून तयार करणार आहोत. सायन्स 1 मध्ये पहिला लेसन ग्रॅव्हिटेशन हा आहे. या ग्रॅव्हिटेशनच्या संदर्भातील काही संकल्पना या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सेमी इंग्लिशची मुलं, ग्रामीण भागातली मुलं असल्यामुळे मध्ये मध्ये मराठी बोलायचाही प्रयत्न करणार आहे, तर विद्यार्थ्यांनी ते व्यवस्थित समजून घ्यायचंय. पीपीटी मी शेअर करतोय. लेसन नंबर 1 ग्रॅव्हिटेशन हा आपण इथे पाहणार आहोत. दोन पिक्चर्स आपल्याला समोर दिसतात आहेत पहा. पहिल्या पिक्चर मध्ये असं दिसतंय की सॅटेलाइट असेल, एखादा ऑब्जेक्ट असेल किंवा एखादा प्लॅनेट असेल, हा दुसऱ्या एका भोवती फिरतोय. पण इथं आता दिसताना दिसतंय की सॅटेलाइट किंवा एक ऑब्जेक्ट अर्थ भोवती रोटेट होताना दिसतंय, फिरताना दिसतंय आणि ते ठराविक रेडियस वर फिरताना दिसतंय. म्हणजे असं पहिल्या चित्रामध्ये मला असं दिसतंय की इथे हा ऑब्जेक्ट फिरताना सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय, एका स्पेसिफिक ऑर्बिट मध्ये फिरतोय. तो त्याचं ऑर्बिट सोडणार नाही. दुसऱ्या पिक्चर मध्ये, ह्या पिक्चर मध्ये जर पाहिलं तर एक पाळणा यात्रेमध्ये आपण पाहिला असेल, बऱ्याच वेळा आपण याच्यात बसलोय असेल. त्याच्यात बसून आपण असं सर्क्युलर मोशन मध्ये, म्हणजे सर्कलच्या सर्कम्फरन्सवर आपण फिरलेलो असू, त्या मोशन मध्ये आपण आलेलो असू. या दोन चित्रांमध्ये ह्या ऑब्जेक्टची आणि इथे आपण बसल्यानंतर आपली जी मोशन असते, ही मोशन कोणती आहे हे आपल्याला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आत्ता आपल्याला स्टार्टिंगला पाहायचंय. तर त्याला म्हणायचंय सर्क्युलर मोशन. दोन्ही पिक्चर मध्ये तुम्ही व्यवस्थित पहा, जी मोशन होणार आहे ही सर्कलवर होणार आहे, म्हणून त्याला सर्क्युलर मोशन असं म्हणलेलं आहे. मग सर्क्युलर मोशनची परफेक्ट डेफिनेशन काय लिहायची? द मोशन ऑफ an object, this is an object whose motion is along a circular path. Hence the motion of object along a circular path is called as circular motion. खूप सोपी कन्सेप्ट आहे. एखाद्या ऑब्जेक्टची मोशन जर सर्क्युलर पाथवर होत असेल, सर्कलच्या सर्कम्फरन्सवर होत असेल, तर त्या मोशनला सर्क्युलर मोशन असं आपण म्हणणार आहे. पुन्हा एकदा डेफिनेशन समजून घ्या. The motion of object along a circular path is called as circular motion. मग याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? तर आपल्याला दोन एक्झाम्पल्स कॉमन देता येतील. मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ इज इन सर्क्युलर पाथ. सो द मोशन ऑफ मून इज टू बी नोन ॲज सर्क्युलर मोशन. सेकंड एक्झाम्पल, द मोशन ऑफ प्लॅनेट्स अराउंड द सन. All the planets are revolve around the sun in a circular path. Hence, the motion of planet is also termed as circular motion. So, पहिली कन्सेप्ट आपल्या लक्षात आली असेल की एखाद्या ऑब्जेक्टची मोशन जर सर्क्युलर पाथवर असेल तर त्या मोशनला सर्क्युलर मोशन असं म्हणायचं. अशी काही उदाहरणं आपण डे टू डे लाईफ मध्ये अजून शोधून काढूया आणि वहीमध्ये नोट डाऊन करूया. नेक्स्ट कन्सेप्ट कडे आपण जातोय. पुढची कन्सेप्ट आहे सेंट्रिपिटल फोर्स. त्याच्या नावात जर व्यवस्थित पाहिलं, सेंट्रिपिटल मीन्स सेंटर टॉवर्ड्स, सेंटरकडे नेणारा हा फोर्स असेल, त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणणार. ही डायग्राम तुम्ही प्रॉपरली पहा. इथे एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला स्पेसिफिक व्हेलॉसिटी आहे. तो ऑब्जेक्ट फिरताना ह्या डॉटेड लाईन नुसार फिरणार आहे, म्हणजे तो सर्क्युलर पाथवर फिरणार आहे आता पाहिल्यानुसार, आणि त्याला स्पेसिफिक स्वतःची व्हेलॉसिटी आहे. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड दिस एरो इंडिकेट दॅट ऑब्जेक्ट हॅज अ फोर्स अँड दॅट फोर्स अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट टॉवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. ह्या ऑब्जेक्टला फोर्स सर्कलच्या सेंटरकडे खेचतोय. मग असा जर फोर्स कुठे एक्झिस्ट होत असेल तर त्या फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स म्हणायचं. सो द डेफिनेशन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स इज लाईक दॅट अ फोर्स ऍक्ट ऑन ऑब्जेक्ट
द ऑब्जेक्ट विच मूव अलॉंग अ सर्कल. A force act on object moving along a circle and which is directed towards the center of circle. That means that force is directed, the arrow indicate that the force is directed toward the center of circle. Such force is known as centripetal force. Next diagram is in front of you. Lot of questions are asked on this diagram. तुमच्या समोर पुन्हा एक डायग्राम आपल्याला दिसते. बरेचसे प्रश्न ह्या डायग्रामवर विचारलेले आहेत. मग काय दिसते आपल्याला इथे? ही जी डायग्राम दिसते हिच्याशी संबंधात प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारता येतील की आयडेंटिफाय द डायग्राम, आयडेंटिफाय द लॉ अँड स्टेट द लॉ रिलेटेड टू दिस डायग्राम. असे काही प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात. मग ही डायग्राम काय शो करते तर पुन्हा सर्कल दिसतंय किंवा इलिप्स दिसतोय, म्हणजे सर्क्युलर पाथ आहे थोडक्यात. प्लॅनेट असेल, प्लॅनेट असेल किंवा कुठलाही ऑब्जेक्ट असेल तर तो त्या सर्क्युलर पाथ मध्ये फिरणार आहे. आणि इथे कुठेतरी सन दिसतोय. मग आता सन एक साईडला गेल्यासारखा दिसतोय, म्हणजे हा सर्क्युलर पूर्ण परफेक्ट सर्कल नसेल, हा इलिप्स असेल. कारण इलिप्सला दोन फोकस असतात. मग एका फोकस पाशी इथे सन दिसतोय, दुसरा फोकस इथे दाखवलेला नाहीये. म्हणजे मला असं दिसतंय की एका फोकसला सन आहे आणि त्याच्या भोवती ठराविक टाइम पिरियड टी पण इथे दिसतोय. टाइम पिरियडवर एखादा ऑब्जेक्ट फिरत असणार तिथे त्याच्यावर. मग ही डायग्राम कशाशी रिलेटेड आहे? सो दिस डायग्राम इज रिलेटेड टू केपलर्स लॉ. म्हणजेच ही डायग्राम प्लॅनेटरी मोशनशी रिलेटेड आहे. मग केपलर्सने आपल्याला 3 लॉ दिलेले आहेत या लेसन मध्ये. देयर आर 3 केपलर्स लॉ. द फर्स्ट वी विल सी द फर्स्ट लॉ. The first law says that the orbit of planet in which planet revolve, that orbit of planet is an ellipse. इथे आपल्या डायग्राम मध्ये दिसतंय the orbit of planet is in the shape of ellipse in which the sun is at one of the focus. This is first law, Kepler's first law. But law we have to write like that. The orbit of planet is an ellipse with the sun at the one of foci or focus. Let's start second law. Second law states that the line joining the planet and the sun sweeps equal area in equal interval of time. It means जर प्लॅनेट स्पेसिफिक ऑर्बिट मध्ये सन भोवती फिरतोय तर तो इक्वल इंटरवल ऑफ टाइम नंतर इक्वल एरिया स्वीप करणार आहे. म्हणून इथे एक एरिया दाखवलाय, इथे एक एरिया दाखवलाय, इथे एक एरिया दाखवलाय. हे तीनही एरिया जे ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेत ठराविक टाइम इंटरवल नंतर जे दाखवलेत, पण हे तीनही एरिया इक्वल आहेत हे सेकंड लॉ मध्ये सांगितलंय. जर याला आपण A1, A2, A3 म्हणलं तर इथे सेकंड लॉ मध्ये आपण लिहू शकतो A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A3. दॅट मीन्स द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, these are the line joining the planet and the sun sweeps equal area in equal interval of time. That means all the area which are indicated by the blue colors are equal. Third law, the square of period of revolution of the planet around the sun is directly proportional to the cube of mean distance बिटवीन द प्लॅनेट अँड सन. थर्ड लॉ जर आपल्याला लक्षात ठेवायचा असेल तर आपल्याला एक इक्वेशन लक्षात ठेवावं लागेल. हे इक्वेशन आहे की ज्याच्यामध्ये T मीन्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, R मीन्स डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. सो व्हॉट थर्ड लॉ सेज, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. कारण T हा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन साठी वापरला जाईल, तर R हा डिस्टन्स साठी वापरला जाईल. आणि मध्ये हे जे चिन्ह दाखवलंय हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह दाखवलंय. म्हणजे ह्या इक्वेशन वरनं आपण हा लॉ लक्षात ठेवू शकतो. स्क्वेअर झालाय पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा, इकडे क्यूब झालाय डिस्टन्सचा,
फक्त हे लिहिताना पूर्ण वाक्यात लिहायचंय. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. आता आपल्याला हे प्रपोर्शनॅलिटीचं साइन नको असेल तर त्याच्याऐवजी आपण इज इक्वल टू आणि कॉन्स्टंट घेऊ शकतो. सो टी स्क्वेअर इज इक्वल टू के मल्टिप्लाय बाय आर क्यूब, where k is known as constant of proportionality. आता इथे आर क्यूब हा राईट साइडला कॉन्स्टंटला मल्टिप्लाय, तो जर दुसऱ्या साइडला कॅरी केला तर तो डिवाइड येईल. मग टी स्क्वेअर डिवाइडेड बाय आर, के म्हणजे काय कॉन्स्टंट. मग शेवटची स्टेप अशी लिहा, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच काय झालं तर इथे आपल्याला एक रेशो हा नेहमी कॉन्स्टंट मिळणार आहे. कोणता रेशो कॉन्स्टंट मिळणार आहे? स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टू क्यूब ऑफ डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. दिस रेशो इज ऑलवेज कॉन्स्टंट. हे आपल्याला तिसऱ्या लॉ मध्ये सांगता येईल. अशा पद्धतीने केप्लरचे जे 3 लॉ आहेत ते प्लॅनेटरी मोशनशी रिलेटेड आहेत. पुढची कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. इथे आता तुम्हाला एक डायग्राम तुमच्या समोर दिसते की ज्या डायग्राम मध्ये 2 ऑब्जेक्ट्स दिसतात आपल्याला. पहा, हे 2 ऑब्जेक्टचे मासेस m1 आणि m2 आहेत. असा हा ब्ल्यू कलरचे एरो अपोजिट डायरेक्शनने दिसतात. याचा अर्थ दिस 2 ऑब्जेक्ट्स ट्राय टू पुल इच अदर, एकमेकांना खेचायचा प्रयत्न करतात आहेत. पण हे ऑब्जेक्ट ठेवताना स्पेसिफिक डिस्टन्सवर आहेत स्वतःपासनं. प्रत्येक ते आपल्यापासनं डी ह्या डिस्टन्सवर आहेत असं आपण कन्सिडर करू. m1 m2 हे त्यांचे मासेस आहेत. डी म्हणजे त्याच्या बिटवीन डिस्टन्स आहे आणि तो फॉर्म्युला दिसतोय की एफ जी दिलाय. मग एफ म्हणजे काहीतरी फोर्स साठी वापरला असेल आणि जी हा कॉन्स्टंट. मग आता हे आपण व्यवस्थित समजून घेऊ की याच्यात हे टर्म्स कशासाठी वापरलेले आहेत आणि ह्या डायग्रामशी रिलेटेड कोणता लॉ किंवा काय कोणती कन्सेप्ट आहे तर त्याचं नाव आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतोय? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. जे आपल्याला डायग्राम मध्ये दिसतंय. These 2 objects try to attract each other with a definite force, and this force which is present in this between 2 objects is directly proportional to the product of masses of the 2 objects and inversely proportional to the square of distance between them. This is known as Newton's universal law of gravitation. म्हणजे इथे आपल्याला दिसतंय की 2 ऑब्जेक्ट आहेत, त्यांचे मास m1 m2 आहेत. These 2 objects try to attract each other with a definite force, and this force is directly proportional to the product of masses and inversely proportional to the square of distance between them. हे आपण मॅथमॅटिकली पण पाहू शकतो. पहा, 2 सेंटेन्सेस आता होती. द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस. m1 आणि m2 आर द मासेस ऑफ ऑब्जेक्ट. हे पहिलं सेंटेन्स झालं. दुसऱ्या सेंटेन्स लॉ मधलं होतं द फोर्स इज डायरेक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. सो इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणून 1/d स्क्वेअर घ्यायचा. इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड झालं की हे 2 इक्वेशन कंबाईन करायचे कारण लेफ्ट साइडला फोर्स आहे मग तो एकदाच लिहायचा आहे. प्रपोर्शनॅलिटीचं साइन एकदा घ्यायचं आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणून न्यूमरेटरला लिहायचं आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणून डिनॉमिनेटरला लिहायचं. सो थर्ड स्टेप इज लाईक दॅट. एफ इज प्रोपोर्शनल or F is directly proportional to the product of masses, that means m1 into m2, and inversely proportional to d square. Therefore F proportional to m1 into m2 divided by d square from equation first and second. Again we have to remove the proportionality sign. जर proportionality sign remove करायचे तर ते जाईल, त्याच्याऐवजी इज इक्वल टू आणि कॉन्स्टंट यायला पाहिजे. मग ते साइन गेलं, त्याच्याऐवजी इज इक्वल टू आणि कॉन्स्टंट आला. अगोदरच्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट आपण k ने डिनोट केला, इथं कॉन्स्टंट g ने डिनोट केला. So F is equal to g into m1 into m2 divided by d square, where g is again constant of proportionality. But this constant which is present in the above equation is known as universal gravitational constant. मग हा जो कॉन्स्टंट आहे याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणलाय. याची व्हॅल्यू ऑल ओव्हर युनिव्हर्स मध्ये कॉन्स्टंट असेल. द व्हॅल्यू ऑफ g is 6.673 into 10 raised to minus 11 Newton meter square upon kilogram square or per kilogram square, and the unit of g is Newton meter square per kg square. In this way
दिस इज द इक्वेशन रिलेटेड टू न्यूटन्स ग्रॅव्हिटेशन